तर नमस्कार मंडळी. नमस्कार. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तसं आम्हाला लवकर उठून लवकर बोर जायचं होतं. नाही, लवकर उठून म्हणजे मी सांगते काय, तू असे चुकीचे हे पोचवत नको जाऊ, म्हणजे त्यांना तुम्हाला वाटेल आम्ही अशीच आहे. असं तसं काही नाहीये. हा रात्री 3:30 वाजता आले. 3:30 नाही 4 वाजले होते मला. 4-4:30 वाजले होते ऍक्च्युली. हा, आणि मी 3:30 वाजता 3-3:30ला झोपली होती, बॅग वगैरे सगळं भरून. आणि आमचं ठरलं होतं की सकाळी 6 आला कामावरून की तसंच गाडीत बसायचं, हा गाडीत झोपेल आणि मी गाडी चालवेल आणि आम्ही जाणार. आमचं Yes. प्लॅनिंग होतं तुळजापूरला जाण्याचं. पण तो काय सक्सेसफुल झालेला नाहीये, कारण तो घरी आल्यावर त्याची अजिबात हालत नव्हती की तो जाम झालो, फुल जाम झालो. आणि आवाजावरनं हा, समजतच असं. हा, आवाजावरनं. आणि नाही, तुम्हाला मेन म्हणजे ही गोष्ट सांगायची आहे की ह्याच्या आत्याच्या मुलीचं लग्न आहे. Yes. सख्या आत्याच्या मुलीचं. आम्हाला नगरला जायचं त्याच्यासाठी, आणि म्हणून आम्ही जाणार होतो पुढे, आणि तसंच मग रिटर्न येणार होतो. सो आता आम्ही आवरतो आवडतो आणि निघतो मग. येस, चलो. तर अशा प्रकारे आमचा प्लॅनिंग आता बदललेला आहे. मग त्याने थोडासा आराम केला. आता 9-9:30 वाजलेले आहेत. त्या डोळे दरम्यान के आता नीचे उठलोय. काळ्या हो गए मेरा. 9-9:30ला आता उठलो, आवरतो, आणि आता नगरला जायला तर काही जास्त वेळ नाही. इथून हा, 3-4 तासात 3-4 तासात पोहोचून पोहोचून जाऊ. त्याच्यामुळे आम्ही संध्याकाळची भेंडी आहे, आम्हाला थोडंसं लवकर पोहोचायचं आहे. त्या हिशोबाने आता आम्ही 10-11ला जरी निघालो तरी आम्ही 3 वाजेपर्यंत 2 वाजेपर्यंत पोहोचून जातो. बरोबर. सो चला मग भेटूया. पहिले काय म्हटलं होतं तू? आत्याच्या लग्नाच्या आता आमची तयारी झालेली आहे सगळी. ऋषी मस्त बॅग सेट करते. पसारा इग्नोर करा कारण भरपूर पसारा झालाय. खूप पसारा झालाय. पसारा खूप झालेला आहे, आणि पसाऱ्याला आम्ही काहीच नाही करू शकत आहे. बरोबर. कारण थोडं वस्तू काढता करता भरपूर सारा पसारा झाला. भरपूर सारा पसारा. तर चला मित्रांनो, मी आता मदत करतो ऋषीला थोडीशी ती बॅग लावायला. प्लस खूप आम्हाला जास्त मॅगी झाली. वगैरे म्हणजे काहीतरी आता खाऊनच नाही येऊ, थोडंफार नाश्ता हा. काही. तर विचार केला मॅगीच खाऊ, येस. परत बॅचला आलो. आता आमची जत्तूजत चालू बॅग पॅक. मी त्याच्यावर बसते आणि तू वरतून बॅग लागते का? लागते. जत्तूजत चालू आहे, कारण आम्ही विचार केलेला आम्ही दोघांची एकच बॅग नेली. म्हणजे किती स्ट्रगल आहे विचार करा, दोघांची मिळून एकच बॅग नेली आम्ही. एकच बॅग भरली, आणि ते पण सगळे डिझायनर, सगळे आमचे मोठे मोठे जड कपडे. आणि उदूचा एकच हे तो हातात घेऊन जाणार ब्लेझर, तर त्याच्यात नाही भरू शकत. ती बॅग डायरेक्टली अशी गोल झाली, तिला पुसावं लागेल, त्याच्यावर धूळ पण आली आहे. आम्ही निघालेलो आहे, आणि ह्या एवढ्या सगळ्या बॅग्स पण आहेत. आणि क्रिएटर असल्यामुळे ट्रायपॉड बहुत इम्पॉर्टंट चीज़ है. देखो, ढकलून बघितलं दरवाजा. माय गॉड, हे असं एवढ्या बॅगा घेऊन आम्ही निघालेलो आहे. माझ्या पण आता तुम्ही बघू शकता, इकडून पण बॅग आहे, इकडून पण बॅग आहे. फायनली आम्ही निघालेलो, फायनली. आणि आज नशिबाने झोप आली नाही. आज नशिबाने ऊन तितकं चटकेदार नाहीये, म्हणजे बाहेर असेल, आत नाही लागत आहे, पण तेवढं वाटत नाहीये जेवढं, म्हणजे माझ्या अंगावरती आहे असं थोडंसं ऊन, पण काही वाटत नाहीये जास्त, असं चटके नाही बसत आहे. आज जरा बरं आहे, आणि बाहेर हवा पण चालू आहे त्याच्यामुळे. पण ॲज युजल आम्हाला गर्दी अशी ट्रॅफिक लागलेली आहे. झिरो सिविक सेन्स आहे लोकांना, झिरो सिविक सेन्स. एका लाईनीत हळूहळू जायचं नाही. पण इकडं दाखव, डबल लाईन केलं. एका लाईनीने एका ह्याच्याने निघून जायचं. बापरे, मला काय एवढी झोप येते, मला खूप झोप येते. ऍक्च्युली झोपच नाही झाली, तर झोप तर येईलच,
पण खूपच आळस भरलाय आज. आता मी थोड्या वेळाने झोपून घेईन. पॅसेंजर प्रिन्सेस आहे मी. पॅसेंजर प्रिन्सेस झोपून जाते आमची. झोपते खाते नाही, झोपते खाते, ह्याला काय काय बडबड करते, परत झोपते. नाही, कधी कधी हा पण झोपतो, मग मी ड्राईव्ह करते. हा, हॅपी 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 तशी वागते मी. पण कधी कधी हा पण सेम करतो. हा पण इकडच्या सीटवरती बसतो, मग मी ड्राईव्ह करते. मग हा झोपतो, खातो पितो. अरे म्हणजे खातो पितो, खाणं पिणं असं, खातो पितो झोपतो. ऍक्शन चुकीची होती. अरे पण भावना को समजो. खातो पितो झोपतो बडबड करतो असं. तो पॅसेंजर प्रिन्सेस होऊन जातो. नाही पण प्रिन्स होऊन जातो. प्रिन्सेस कस काय होईल? मी प्रिन्स होईल ना. हा, पॅसेंजर प्रिन्स होऊन जातो. आज गोरा दिसतोय जरा. कालची भयंकर ट्रेनिंग झाली होती, भयंकर ट्रेनिंग झालेली त्याला. पण थोडस आता आज काय काय लावून त्याला केलंय थोडं. थोडा रिकवर झालाय त्याला. कोळसा झाला होता माझा, जलेला झाला होता, जळलेला करपेला खूपच झाला होता. आता जरा गोरा दिसतोय, जरा जरा पण दिसतोय. हात बघताय का? हात फरक थांब दाखव. नको, गाडी चालू का? हात दाखवू. चलो ठीक आहे. हा, इथून आता मला मी मध्ये एक स्टॉप घेणार आहे आणि मी कपडे पण बदलणार आहे. हॅपी 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 मजा करते काय? आता ऋषी काम करते प्लस आंबे पण खाते. तर आता आउटफिट चेंज, बाईक चेंज. Yes. आम्ही निघालेलो आहे आता परत पुन्हा एकदा. मामांना सोडवायचं होतं, म्हणजे आत्याचे मिस्टर आहेत माझे, त्यांना सोडवायचं होतं ह्याच्यावरती स्टेशनवरती. म्हणजे रस्त्यात जाता जाताच त्यांना ड्रॉप केलं रस्त्यातच. आता आम्ही स्ट्रेट तसंच पुढे निघालो आणि आईकडे गेलो होतो. आउटफिट चेंज केला कारण ते थोडंसं इकडे हाताजवळ फाटला कसं काय माहिती, आणि डाग पण पडले होते. आंबा खाल्ला निघालो. नाही, एक आंबा नुसतं तेवढं नाही केलं, 2 कामं पण केले. हा, बसल्या नाही, ते कामांसाठी स्पेशली गेलो होतो. ते 2 कामं केले महत्वाचे. कारण ते जर नसते केले तर मला तिथे फोनवर फोन येत राहिले असते. अरे काम आहे, हे काम नाही दिलं. मग शेवटी कामं देऊन टाकले पहिले. आता मोकळे. आता 2-3 दिवस सुट्टी टाकलेली, छान झालं. मी पण, तू पण ना, तुला पण नाही ना? उदूनी पण 2-3 काम, उदूनी पण सुट्टी दिली ही मस्त, टाकली मस्त. आता काम चालू आहे पण तिथं मुले आहेत. हा, ह्याची कामं चालू आहे पण त्यांनी मुलं टाकलेली आहे. पण म्हणजे त्यांनी स्वतः सुट्टी घेतलेली आहे, मी पण स्वतः सुट्टी घेतली जरा. आता निघालो, फायनली निघालो आम्ही. मेन म्हणजे आम्ही किती पण फास्ट किंवा लवकर, म्हणजे अक्षरशः 4 वाजता तरी उठलो ना, तरी पण जिथे पोहोचायचं जेव्हा असेल तिथे आम्ही लेट होतोच. कसं काय माहिती, हे काय बनवते आपले काय माहिती. आज आम्ही अक्षरशः टाइमात सगळ्या गोष्टी टाइमात करून निघालो होतो. असं एक पण गोष्ट नाही. आम्ही नाश्ता वगैरे सगळं मॅगी खाल्ली, सगळं केलं. बापरे, भंगा ड्रायव्हर कोणीकडचे 3rd क्लास. म्हणजे इतकं टेकून गाडी नेली त्यांनी की आपली गाडी पूर्णपणे काच तर तुटलीच असते आता. म्हणजे परत त्याच्यात पण टाइम, आरसा पण तुटला असता. म्हणजे आता त्याच्यात टाइम खराब करायचा आपण, म्हणून सांगते मी. हा गाडीवाला शेजारचा. म्हणून मी सांगते की आम्ही किती पण लवकर निघालो ना, काही ना काही करत ज्या ठिकाणी पोहोचायचं तिथे आम्ही लेटच कसं काय होतो, मला काय समजतच नाहीये. आणि आता गर्दी पण खूप आहे. वेळ आहे का? वेळ गर्दी व्हायची. तर आता आम्ही अर्ध्या तासापर्यंत पोहोचलेलो आहे आणि ट्रॅफिक, भयंकर ट्रॅफिक आहे. पहिले तर माझ्या नाही, आम्ही
मी स्वतः केले रात्री 1:30 वाजता. पण ठीक आहे. आणि स्वतः केले म्हणजे माझे रिअल नेल्स आहेत. हे रिअल नेल्स आहे. आतून रिअल आहे. फक्त त्याच्यावर नेल पेंट आर्ट केले. आर्ट पण नाही, फक्त काहीतरी केले. ठीक आहे. तर आता आम्ही अर्ध्या रस्त्यात पोचलेलो आहे. अर्ध्या म्हणजे पोचलोय, पण म्हणजे जिथून वळायचंय आम्हाला. रोड कव्हर केलाय. गप्प बस, नाही एवढं पण नाही. थोडासा रोड क्रॉस केलेला आहे आम्ही. जिथून आम्हाला वळायचंय तिथल्या रोडपर्यंत आम्ही पोहोचलेलो. आणि मी ह्याच्यासाठी ब्लॉग सुरू केलेला आहे की तिथून निघताना मी तुम्हाला दाखवलं होतं की ऊन होतं. नंतर आम्ही जेव्हा नाशिक रोडपर्यंत आलो खूप फास्ट ऊन आलं. आता मी तुम्हाला ऊन दाखवते. ऊन नाही, वातावरण दाखवते. हे बघा, अशा प्रकारे एकदम कडक वातावरण. खूप छान वातावरण झालेलं. म्हणजे इतकं छान वाटतंय ना, खूप भारी वाटतंय बघायला. आणि ह्याला आणि थंडी खूप वाजतीये मला. तुला काय माहिती, तुला वाजते? त्याला नाही वाजते, मला वाजते. मस्त झालेलं आहे ना वातावरण. खूप मस्त वातावरण झालेलं आहे. पाऊस पडलाय ऋषी. हा, आय थिंक इथे थोडा पाऊस पण, थोडा नाही बराच पाऊस पडून गेलेला आहे. दिसतोय तुम्हाला पण दिसत असेल. रोडला दिसतोय पाऊस पडून गेलेला आहे. रोड तर खराबच आहे, त्याचा विषयच नाही. कामं चालू आहेत रोडचे, पण पाऊस पडून गेलेला आहे. आय थिंक नाशिकमध्ये अक्षरशः दुष्काळजन्य परिस्थिती तयार झालेली आहे. शनिवार पासून म्हणजे दर शनिवारी पाणी नाही येणार आहे. नाशिककरांनो, तुम्ही हा ब्लॉग बघत असाल तर नोट करा की नाशिकमध्ये दर शनिवारी पाणी कपात होणार आहे. शनिवारी पाणी येणार नाही. हा, पाणी कपात होणार आहे. पाणी नाही भेटणार आहे. आणि इकडे पाऊस पडलेला आहे. पण शक्यतो आता महाराष्ट्रात म्हणजे महाराष्ट्रातच ही पूर्ण महाराष्ट्रातच ही परिस्थिती आहे. पण हवामान खात्याने हे दिलेलं आहे, आत्ताच दिलेलं आहे. मी रिपोर्टर बनायला हवं होतं, मला आता असं वाटतंय. तुझी न्यूज येईपर्यंत ते पाऊस पडून गेला असेल. हे काय समोरच पडलाय पाऊस. माझी न्यूज येईपर्यंत पाऊस पडून गेलेला आहे. कारण हा बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग येईल. पण तरी सांगते की येणार आहे. दुष्काळ काय पडणार नाही, पाऊस येणार आहे असं हवामान खात्याने सांगितलं. पण बघू, सध्या पाणी तर बंद आहे. पाणी बंद आहे म्हणजे कपात केलेली आहे असं. नाशिक मध्येच पाऊस नाही आहे. नाशिक कडक, भयंकर कडक ऊन पडलेलं आहे. म्हणजे अक्षरशः हे लाल लाल झालं माझं सगळं त्या उन्हाने. इतकं कडक ऊन पडलेलं आहे. आणि इथे काहीच नाही. इथे पाऊस पडून गेलेला, खूप सारा पाऊस पडून गेलेला. इथे समोर पाऊस पडतोय खूप सारा. धो आला दिसतोय का? किती डेंजर पडतोय व्हायला का? तेवढाच पट्ट्यात पाऊस पडतोय. फुल पाऊस चालू आहे, जोरात एकदम. आम्हाला मस्त पाऊस लागलेला आहे. मस्त पाऊस लागलाय. मी म्हटलं होतं तिकडे खूप पाऊस चालू आहे. आम्ही तिकडूनच चाललोय ना आता. तो फुल पाऊस पडतोय, जोरात पाऊस. खूप जोरात पाऊस आलाय. आणि आम्ही काबुलीच्या निघतोय. दिसताय ना? गप्प तो खातोय ना म्हणून तो बोलणार नाही. पण काय पाऊस आला का मला पण खूप जोरात जबरदस्त मोठा पाऊस आलेला आहे. इतकं बरं वाटतं ना पाऊस बघून. पहिल्या दिवशी आम्ही पावसात एकदाच पाऊस आला होता, जुलै चालू झाल्यावरती, नाही जून चालू झाल्यावरती. त्याच्यानंतर आता परत दुसराच पाऊस आहे हा. पाऊस आला, पाणी भरलंय पूर्ण. हो, खूप पाऊस आणि खूप पाणी भरलंय रोडनी. डायरेक्ट उडतंय साईडने असं पाऊस पाणी. जर बघू शकत असाल तर म्हणजे थोडं दिसत असेल तर रस्त्यावर एवढं पाणी भरलंय. खूप पाणी भरलंय. खूप पाऊस चालू आहे बघ. खूपच पाणी भरलंय. ते बघ समोरच्या गाड्यांचं पाणी पण उडतंय. पण ते कसं दाखवू? मी दाखवलं होतं ना की तिकडे ढगांमध्ये खूप पाऊस पडतोय बघा, म्हणून तो पट्टा होता हा. मी तिकडूनच आलो ना मध्ये, त्या पट्ट्यात एवढा पाऊस आहे.
भयंकर पाऊस आहे, डेंजर पाऊस आहे. आणि पाणी तो खूप भरले. गाडी चालवताना चालू झालं असं वाटतंय थांबून भिजावं, पण आम्हाला काही पण आहे. आणि मला खूप आवडतं पावसात भिजायला. मी पहिल्या पावसात पण भिजली होती, माझी इथे पण इच्छा होती पण नाही भिजू शकत कारण दुसरे कपडे पण नाही आणलेले. म्हणजे असं स्पेशली भिजायला आलेलो असतो तर मग काय विषय नाही, मग मजा होती. पण आता कोणाच्या तरी घरी जायचं आपल्याला, म्हणजे दुसऱ्यांच्या घरी जायचंय, परत गाडी पण प्रवास करायचा. तर आता आम्ही जरा चहा पाण्यासाठी थांबलोय. मागं वातावरण एक नंबर झालंय, त्याच्यामुळे आम्हाला म्हटलं इच्छा झाली चहा चहा पिण्याची. Yes. म्हणजे चहा बंद केलेला आहे आम्ही, कारण म्हणजे आता रिसेंटलीच केलाय. थोडं वजन कमी करायचंय, साखर रिसेंटली बंद म्हणजे 2 दिवसापासून केलंय. रिसेंट मध्ये करून. 2 नाही उदू 4-5 दिवस झाले बंद केलंय. पण आता नाही, इतकं भारी वातावरण झालंय, चहा तर काय बिना चहा Mandatory. पिता नाही राहू शकत. येस. तो आणि चलो इतका पाऊस बघून हे बघ, चहा पकोडे मागचं. खायची इच्छा. हो, कसलं चहा भारी. पकोडे खायची इच्छा झाली, पण आता फक्त चहावरती भागवणार आहे, पकोडे Yes. नको. ठीक आहे. अशा प्रकारे आमचा नाश्ता झालेला आहे, तो पण एकदम कॉमेडी पद्धतीने सिंहाचा झाला. आम्ही त्यांना म्हटलं Menu एक का- वडापाव द्या, ठीक आहे. एक वडापाव ते म्हणे एक वडापावच नाही, एक प्लेट हा वडापाव. प्लेट. पण ज्याला एक वडापाव खायचा असेल त्याचं काय एक. हा, मग त्याच्यानंतर त्यांना म्हटलं की आम्ही बघत होतो मेन्यू कार्ड. अजब गजब किस्सा आहे. हा, उदू बघत होता मेन्यू कार्ड कार्ड बघत होतो. ऑर्डर करण्यासाठी. वडापाव नाहीये तुमच्याकडे तर मग बघूया काय अजून बुवा असं. अजून काय करायचं बाई, तिकडून तो आला डायरेक्ट हातातून मेन्यू. मेनू कार्ड घ्यायला लागला. त्याला म्हटलं भाऊ ऑर्डर करू का नको, थांब म्हटलं 2 मिनिटं. बापरे. आणि आता म्हटलं आता खाऊन तर झालंय, चहा पण पिऊन झालाय, अजून बघू काय आहे काय. बघत होतो, बघण्याच्या आधी डायरेक्ट बिल आणून दिला त्यांनी. त्यांचं म्हणणं होतं तुम्ही जा, तुम निकलो इधर तुम्ही से. इधर से निकलो, तुम रुको मत. एकदम खतरनाक सगळे. तुम अलग ही एकूण एक लेवल के waiter. बंदे हो. एकूण एक वेटर, एकूण एक त्यांचं काम करणार तिथला माणूस, सगळे कॉमेडी. एक मेन्यू कार्ड घेऊन जातो, एक ऐकतच नाही. आम्ही Ignore- इतक्या वेळा आवाज दिला, ignore इग्नोर केलं. करून म्हटलं 2 चहा द्या, 2 चहा द्या, इग्नोर करून निघून गेले डायरेक्ट. नाही हे ना हो. आणि चहा पिण्याच्या आधी जाऊ दे, चहा बरोबर आम्ही विचार करत होतो काहीतरी पाहिजे, तर काहीच नाही त्यांच्याकडे. आम्ही म्हणतोय बनमस काय का नाहीये, काय आहे का त्याच्यात बुडवायला, नाही काहीच नाहीये. आणि काय विचारच करतोय मागवण्याच्या आधी बिल आमचं हाजीर. तर हातात आलं. तुम ते निकलो. पण हातात बितात नाही दिलं, डायरेक्ट माझा फोन उचलला आणि फोनच्या खाली घुसून त्यांचं चालता चालता. निघा निघा पण आम्ही इथून काय निघा. 5च मिनिटं झाले होतं, 5 मिनिटं पण नाही झाले पोहोचून आम्हाला. असंही नाही की आम्ही खूप वेळचे टाइमपास करतोय, तिथेच बसलेलोय, वेळ लावतोय आणि मग ठीक आहे बुवा, मग हाकलताय किंवा निघा निघा करताय तर ठीक आहे. 5 मिनिटं, विदिन 5 मिनिटात ठीक आहे. इतका पाऊस चालू होता आणि आता इतकं ऊन पडलंय, फुल ऊन. ऊन म्हणजे खतरनाक वालं ऊन, प्रखर डेंजर वालं ऊन, ते पण 5:30 वाजता. ते की आता संध्याकाळ व्हायला पाहिजे, तर पुन्हा हे जसं काही आता 12 वाजले इतकं ऊन पडले पूर्ण अंगावरती. डेअरीवर पडलं. तुझ्या टेरीवर, माझ्या अंगावर, सगळीकडे ऊनच. पाऊस कुठे गेला काय माहिती. आम्ही जातो आमच्या गावात. काय आम्ही जातो आमच्या गावात. हा. आमचा राम राम गावात. पाऊस असा म्हटला आणि गेला. ठीक आहे, झोप येते आता मला. तर अशा प्रकारे आम्ही पोहोचलेलो आहोत. Finally. जन्माचं काय आज नाही, उन्हात येऊ दे. थकले. उन्हात. निघ बरं. लाईट लावा. आहे पण आता गोरा झाला. आहे ते लाईटचा इफेक्ट होते. पण अशा प्रकारे आता आम्ही पोहोचत आलेलो आहे. म्हणजे पोहोचलोच आहे. हा पोहोचलोय जवळपास पोहोचलोच आहे बा. पोहोचलोच आहे. आहे का तर- पुढचं चौक? विसरले आम्ही, बघतो जरा फोन करून विचारतो कुठून पुढचं वळायचंय, आहे, पुढचं आहे. मग बघू. आलाय माझ्या लक्षात आलाय. थांबा, आला, मित्रांनो, लक्षात आलाय. ठीक ठीक. Yes. चल पोहोचलोय आता. तिथे जाऊन मेहंदी ऍक्च्युअल मध्ये सुरू झालेली आहे. अजून आम्हाला तयार व्हायचंय, कपडे बदलायचे, सगळं काय बाकी अजून.
आम्ही इथं पोचलेलो आणि तुम्हाला डेकोरेशन दाखवतो. डेकोरेशन आहे घराचं पूर्ण. हे पप्पा आता आम्ही रेडी. आणि फटाफट 3-5 मिनिटात रेडी झालेलो आहे पटापट. आणि आता मेहंदी काढायला जाणार आहे. आता ऋषी मेहंदी काढायला लागली आहे. एकदम सुरुवात झाली आता मेहंदी काढायला. मज्जा. छान वाटते. एकदम मी माझ्या हातानेच काढत असते. दुसऱ्यांकडून काढून घेते. आमची ब्राईड आलेली आहे. हे तुम्ही बघू शकता. थांबा तुम्हाला दाखवते ब्राईड. किती गोड दिसतीये. क्यूट दिसतीये. तिने मस्त गॉगल घातलेला होता. तिने काढला आता पटीत छोटी. आता आम्ही सगळ्या बहिणी म्हणजे त्या सगळ्या बहिणी मस्त व्हिडिओ फोटो काढतात त्यांच्या मेहंदीचे. पर्यंत माझी मेहंदी चालू आहे आणि आमच्या ब्राईडचं पण फोटोशूट चालू आहे. हा आमचा समर्थ काय करतोय समर्थ? शूट काय विषय नाही. हा निखिल डेली ब्लॉग टाकतं काय? हो यस. आता इथं मस्त आवाज नॉईज येत असेल तर शूट चालू आहे. ब्राईड पण रेडी आहे. सगळ्या त्यांच्या कलवऱ्या वगैरे असं काय 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 आहे. फोटोग्राफर्स इन्स्ट्रक्शन देत आहे आणि बघू होत आहे का यांच्याकडून. लाईन पण दाखवतो. बापरे फुल गडबड चालू आहे. गौर से देखिए सासू सुना को. काय आम्ही काय केलंय गोरचं देखील क्या पाप करके आए हम. दाखव फोटो घेतो. ओके ओके. तर आता मी झोपायची तयारी केलेली आहे. माझी मेहंदी बघा. दोन्ही हाताला लावलं. खूप झोप येते. काल झोप नाही झाली अजिबात. काल झोप नाही झालेली आहे. आणि आता आम्ही डान्स प्रॅक्टिस वगैरे सगळं करून खूप थकलेलो आहे. जेवण वगैरे केलं, डान्स प्रॅक्टिस केली आणि कुठं झोपायचं काय करायचं करत करत आता इकडे आलेलो आहे. आणि आता भयंकर झोप आलेली, खूप थकलेली. तर आजचा ब्लॉग किती झाला किती नाही काय माहिती नाही. कारण मला वाटतं मेहंदी लावल्यानंतर मी करूच नाही शकलेली ब्लॉग. कारण हाताला मेहंदी होती. पण जेवढा करता आला मध्ये तेवढा तरी पण केलाय. सो आता उद्यासाठी स्टे ट्यून. उद्या एंगेजमेंट, हळद, संगीत सगळे. त्याच्यामुळे उद्या अजून बँड वाजणार. उद्या अजून बँड वाजणार आहे. आणि आज ट्रॅव्हल पण झाले. सो खूप झोप येते. तेच अभी चलो सोने जातो. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट. व्लॉगला लाईक करा, चॅनलला व्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि इंस्टाला पण फॉलो करायला विसरू नका. तो चलो बाय बाय बाय. अजून मला माझ्या हे बोटं रंगवायची. उदूच्या हातात थोडीशी छोटीशी मेहंदी काढून द्यायची.